बघा, 8 वर्षापूर्वी लीनाचं लग्न झालं आहे. तिचे आजचे वय हे तिच्या लग्नाच्या वेळच्या 1.27 पट आहे. सध्या तिच्या मुलीचं वय हे तिच्या वयाच्या 1/6 पट आहे. तर 3 वर्षापूर्वी तिच्या मुलीचं वय किती होतं, असा लांब लचक प्रश्न एका मिनिटात सोडवायचा कसा सर? लक्ष द्या. एखाद्या वेळेस प्रश्नाचं आकलन ह्या बाबीसाठीच जर बराच वेळ जात असेल तर उत्तर सोडायचं कधी, हा प्रश्न. म्हणून केलेला सराव आपल्याला ध्येय वाटेवर अग्रेसर राहण्यासाठी मदतगार साबित होत असतो. रिकाम्या वेळी गाळलेला घाम युद्ध प्रसंगी रक्त सांडू देण्याचं काम पडू देत नाही. म्हणून म्हणतात, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. गणित सोडवायचं कसं सर? लक्ष द्या. 8 वर्षापूर्वी लीनाचं लग्न झालं. तिचं आजचं वय हे तिच्या लग्नाच्या वेळच्या 1.27 पट आहे. सध्या तिच्या मुलीचं वय हे तिच्या वयाच्या 1/6 पट आहे. तर 3 वर्षापूर्वी तिच्या मुलीचं वय किती होतं? प्रश्न समजेल अशा भाषेत समजावून सांगा सर. लक्ष द्या लेकरांनो, लक्ष द्या. लीनाचं आजचं वय बराबर X. आता दुसरी महत्वाची गोष्ट, लीनाचं लग्ना वेळीचं वय. लीनाचं लग्नावेळीचं वय किती? लीनाचं लग्न 8 वर्षापूर्वी झालं. म्हणून लीनाचं लग्नावेळीचं वय X-8. लक्ष द्या. आता गणित म्हणते तिचं आजचं वय हे तिच्या लग्नावेळच्या 1.27 पट आहे. आता हे समीकरण स्वरूप मांडायचं कसं? तिचं आजचं वय म्हणजे हे X तिच्या लग्नावेळीच्या वयाच्या 1.27 पट आहे. ही अशा पद्धतीची समीकरणबद्ध मांडणी करता आली म्हणजे घोडे गंगेत न्हाले, उत्तराप्रत पावलं उचलल्या गेले. लक्ष द्या. X बराबर X-8 कंसामध्ये असेच गुणीला हा पूर्णांक युक्त अपूर्णांक याचं अंशाधिक रूपांतरण, जसं की छेदाने पूर्णांकाला गुणा, त्यामध्ये अंश मिळवा, छेद जसाच्या तसा. लक्ष द्या. आता मित्रांनो लक्ष द्या. X बराबर हे 2 अपूर्णांक आहेत. अपूर्णांकाचा गुणाकार हा अंशाचा छेदाछेदाचा होत असतो. म्हणून 9 गुणीला X 9X वजा 9×8 72 छेदस्थानी 7×1 7. लक्ष द्या. आता हे 7 मित्रांनो X सोबत गुणीला असे मांडावे लागतात. 9X वजा 72 समोर. ओके. आता लक्ष द्या. 7X बराबर 9X वजा 72. आता वजा 72 इकडे येताना अधिक 72 अशा स्वरूपात, तर 9X कडे जाताना हे 7X वजा स्वरूपात अशा स्वरूपात मांडावे लागतात. मग आता इथे हे अधिक 72 बराबर ही वजाबाकी 2X. आता 72 कडे जाताना 2 भागीला आणि हा भाग 36 न जातो सर. म्हणजे 36 हे या
लीनाचं आजचं वय वाटल्यास इथं लिहितो. लीनाचं आजचं वय बराबर 36 वर्ष. प्रश्नामध्ये तिच्या मुलीचं वय किती असा मुख्य प्रश्न. लक्ष द्या. बघा आता तिच्या मुलीच्या वयाचं वर्णन. सध्या तिच्या मुलीचं वय हे तिच्या वयाच्या 1/6 पट. तिचं वय मिळालं 36. 36 चे 1/6 किती, ही अशा पद्धतीची मांडणी. हा भाग जातो 6 न, म्हणजे 6 गुणिला 1 6 वर्ष. हे तिच्या मुलीचं आजचं वय. मात्र तिच्या मुलीचं आजचं वय विचारलं नाही. तिच्या मुलीचं 3 वर्षापूर्वीचं वय किती असा प्रश्न. म्हणून तिच्या मुलीचं 3 वर्षापूर्वीचं वय, म्हणून इथं 3 6 मधून वजा, उत्तर 3 वर्ष. हे तिच्या मुलीचं 3 वर्षापूर्वीचं 3 वर्षापूर्वीचं वय असे. हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. वयवारी ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. आणि काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर मला ते जरूर पाठवा. त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केल्या जाईल. ओके.